श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, केशवरावांना लहानपणापासूनच समर्थांबद्दल अत्यंत प्रेम होतं. उपजतच प्रेम जसं असतं ना, तसं समर्थांबद्दल उपजतच प्रेम होतं आणि ते पुढे वाढीस लागलं. ते वाढीस लागायला कारणं काय काय झाली ह्याच्यावर आधारित आपल्या जीवनात काही एखादा प्रसंग असला तर मला सांगा, असा माझा प्रश्न. त्याच्यावर ते काय म्हणाले? बापूसाहेब, त्याचं असं झालं की माझे वडील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट होते मराठवाड्यात, म्हणजे हैदराबाद स्टेटमध्ये. तर वडिलांची बदली परभणीला झाली. तेव्हा मी लहान होतो. आता परभणी ही डिस्ट्रिक्ट प्लेस आहे. तिथून समर्थांचं जांब अगदी जवळ आहे. ती बदली झाल्यामुळे असा योग आला आणि जामचे रामदासी वरचेवर परभणीला यायचे. त्यामुळे त्यांचा व माझा संबंध आला आणि मी लहानपणी जामला जाऊ लागलो. त्यामुळे समर्थांवरचं प्रेम वाढीस लागलं. ही सुद्धा अशी अरेंजमेंटच असते. पुढे जेव्हा या संदर्भात काही संवाद झाला तेव्हा प्राध्यापक केशवरावजी बेलसरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तो असा, ज्यांच्या घरी ऐहिक सुखाची समृद्धी आहे, ज्यांच्या प्रपंचात कुठलीही उणीव नसून कुठलेही न्यून नाही, अशांनी अध्यात्माची अथवा परमार्थाची कास धरावी का? उत्तरादाखल ते म्हणाले की प्रपंचातील सुस्थिती ही आपल्या हातातील गोष्ट नसल्याने ती केव्हा प्रतिकूल होईल याचा नेम नसतो. अशा प्रसंगी मनोधैर्य टिकविण्याचे सामर्थ्य अध्यात्म विचाराने अगर परमार्थ आचरणाने येते. म्हणून या दोघांपैकी एका मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे असते. याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली एक गोष्ट सांगितली. ती फार उद्बोधक वाटली. नोकरीनिमित्त बाबांचे वडील परभणीस होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी एक वकील राहत असत. त्यांच्या वकिलीचा धंदा फारच चांगला, म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही चांगला चालला होता. त्या काळात म्हणजे 1925-26च्या काळात त्यांची मासिक प्राप्ती दरमहा ₹1500 होती, म्हणजे आता 15,000 झाली. त्यांनी परभणीला 1 व हैदराबादला 1 अशी प्रशस्त उत्तम घरे बांधली होती. त्यांचा मोठा मुलगा सर्जन होऊन हैदराबादला प्रॅक्टिस करत असे. त्याचीही प्रॅक्टिस उत्तम होती. परभणीपासून समर्थांचे जांब हे गाव तसे जवळ आहे. तेथील एक रामदासी भिक्षेकरिता परभणीस मधून येत असत. ते आले असताना वकील साहेबांच्या घरासमोर उभे राहून त्या रामदासीने जगी सर्व सुखी असा कोण आहे हा श्लोक खड्या आवाजाने जोरात म्हटला. तो ऐकून वकील साहेब तावातावाने दरवाजात आले व म्हणाले की ए गोसावड्या, उगीच काय म्हणतो आहेस? सर्वसुखी प्राणी मी आहे, समजलास? रामदासी शांतपणे एवढंच म्हणाला, महाराज, समर्थ काय म्हणतात ते मी तुमच्यापुढे ठेवलं आहे. त्याचे जे उत्तर आहे ते आपण त्यांना द्यावे. मला फक्त आपली इच्छा असेल तर मुठभर भिक्षा वाढावी. तो श्लोक म्हटला होता म्हणून जुजबी भिक्षा वाढून वकील साहेबांनी त्या रामदासी बुवांची बोळवण केली. वर्षभरातच त्यांचा मोठा मुलगा जो हैदराबादेत सर्जन होता, त्याच्या हाताच्या अंगठ्यास शस्त्र लागून जखम झाली व त्याचे सेप्टिक होऊन धनुर्वाताने त्याचा अंत झाला. वकील साहेबांना हा जबरा धक्का बसला. पुढे थोड्याच दिवसांनी वरील रामदासी परभणीस भिक्षेसाठी आले व मागीलप्रमाणेच वकील साहेबांच्या घरासमोर त्यांनी तोच श्लोक म्हटला, जगी सर्व सुखी असा कोण आहे. तो ऐकून वकील साहेब घरातून त्वरेने बाहेर आले व रामदासी बुवांचे पाय धरून मागे त्यांच्यावर खेकसल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली व म्हणाले, माझ्यासारखा दुःखी जगात दुसरा कोणी नाही. रामदासी बुवाने त्यांना नमस्कार करून जांबेस समर्थ दर्शनासाठी येण्यास सांगितले व समर्थ तुमचे दुःख खास हलके करतील याबद्दल आश्वासन दिले. हा उद्बोधक प्रसंग केशवरावजींनी सांगितला. साधक हो, गुरु निष्ठेची कसोटी घेत असतात.
महाराजांनी देखील परमपूज्य बाबांच्या निष्ठेस कसोटी लावली. श्री महाराजांनी घेतलेल्या निष्ठेच्या कसोटीस परमपूज्य बाबा कसे उतरले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.